तर जिल्हा परिषद निवडणुकीत रणधुमाळी पाहायला मिळते। सध्या हालचालींना वेग आलेला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्या। जिल्हा परिषदांबाबत 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी। आधीच्या सुनावणीवेळी 21 जानेवारीला आरक्षण मर्यादेबाबत सविस्तर ठरवू असं कोर्टाचं म्हणणं। कोर्ट काय निर्णय देतं याकडे लक्ष। मनपा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेत काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत युती। मुंबईच्या टिळक भवनामध्ये काँग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत बैठक झालेली आहे। सकपाळ यांनी प्रकाश शेंडगेंमध्ये सकारात्मक चर्चा झाली। ओबीसी बहुजन आघाडीनं काँग्रेसला पाठिंबा दिला। सकपाळांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आलेली आहे। संयुक्त बैठकीमध्ये 9 पैकी 7 तालुक्यातील जागा वाटपावर एकमत झालंय। पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार आहे। शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी ही माहिती दिली आहे। जागा वाटपावर प्राथमिक चर्चा पूर्ण झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सोलापूर जिल्हा परिषद भाजप स्वबळावर लढणार असल्याची जिल्हाध्यक्षांची माहिती आहे। जयकुमार गोरेंच्या नेतृत्वात निवडणूक स्वबळावर लढवणार आहेत। जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होईल। चेतनसिंह केदार यांचा हा दावा पाहायला मिळतो। सांगली जिल्हा परिषद पंचायत व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या नेतृत्वात मुलाखती संपन्न झाल्या। ठाकरेंची शिवसेना पुणे जिल्ह्यामध्ये झेडपी पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार आहे। जुन्नर वगळता कोणत्याच तालुक्यात आघाडी नाही। जुन्नरमध्ये शरद पवारांच्या पक्षासोबत युती। जिल्ह्यात आदित्य ठाकरे करणार प्रचार। निवडून येताच काँग्रेसकडून प्रशांत जगताप यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे। जगताप यांनी मुंबईत घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची भेट। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला। पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव भाजपात त्यांनी प्रवेश केला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे।